हाय गाइस, तुमची मराठी मुलगी इज बॅक विथ अ न्यू व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण हा माझ्या बाबांच्या रिटायरमेंट डेचा व्हिडिओ आहे. त्यांच्यासाठी क्यूट प्लकार्ड बनवलाय. तुम्हाला त्यांचं कॉलेज बघायला मिळणार आहे. छान छान गप्पा गोष्टी. सो विदाउट अ फर्दर अडू लेट्स स्टार्ट. मला सांगता येते मी कधी एकदा दोनदाच येऊन गेले त्यांच्या रूम मध्ये. कमी म्हणजे आम्ही वाट पाहतो चहाचा तुमचा तो चहा घेण्याची खुर्ची पण तशी रिकामी. अरे म्हटलं बऱ्याच दिवसात बसलं नाही. हे आहे माझ्या बाबांचं कॉलेज आणि तुम्हाला त्यांच्या कलिग्सला भेटायला मिळणार आहे. छान छान गप्पा गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. आतापर्यंतचा बाबांचा प्रवास तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. काय काय त्यांचे सिक्रेट्स आहेत आणि त्यांनी काय काय केलं आहे ह्या 20 वर्षात या कॉलेजमध्ये, हे सगळं तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. सो विदाउट अ फर्दर अडू लेट्स स्टार्ट. आहे आणि अजून काही थोडा वेळ बोललो तर कदाचित मी सुद्धा भावूक होईल. म्हणून वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी इथे थांबतो. आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अनेक धन्यवाद. आणि थिगळे सरांनी जसं मी कालच्या व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटलं होतं की काम प्रचंड आहे, कामाचा वेग प्रचंड आहे, आवाका प्रचंड आहे आणि छानपैकी विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी एक खूप मोठं काम उभं करावं यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. नाही फॉर्मॅलिटी सारखं नाही केली तरी चालेल. असं म्हणतात की माणूस काम करतो, जॉब करतो ते चरितार्थासाठी आणि कला जोपासतो किंवा छंद जोपासतो ते जीवन जगण्यासाठी. खऱ्या अर्थात हे शब्द ह्या ओळी हिरे सरांवर अतिशय फिट बसतात माझ्यामध्ये. मी सरांकडून काय शिकले तर एकतर फिट कसं राहायचं, सगळ्या गोष्टी सांभाळून, जॉब सांभाळून, कला सांभाळून, स्वतःकडे कसं लक्ष द्यायचं, काम कसं चांगल्या प्रकारे करायचं. आणि विशेष म्हणजे आम्ही ज्युनियर असून सुद्धा सर आमच्या आयडियाज किंवा आम्ही जे काही सांगतोय ते लक्षपूर्वक ऐकून घ्यायचे. सरांशी खूप गोष्टींवर चर्चा करताना खूप मजा येत होती. म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी असेल, या इंटिग्रेशन असेल किंवा ॲग्रिकल्चरल काही गोष्टी असतील, इंटिग्रेशन असेल, नवीन गोष्टी असतील, फायनान्स मॅनेजमेंट असेल. सरांना खूप नॉलेज आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंटविषयी आणि बाकीच्या गोष्टींविषयी. त्याविषयी सुद्धा सरांची चर्चा आणि मार्गदर्शन सरांचं घेताना खूप मजा येत होती. पुढे सरांकडून अजून पुढे सुद्धा खूप काही शिकायला मिळणार आहे. सरांच्या पुढील वाटचालीसाठी, भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. आदरणीय प्राचार्य आणि आजचे सत्कारमूर्ती अरुणरी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र तिगडे सर, तसेच त्यांच्या सहभागी होती तिगडे मॅडम, कन्या स्वर्धा आणि जावई सिद्धार्थ, सर्व उपस्थित प्राध्यापक आणि प्राध्यापक, सर्व सेवक माहिती नको आहे. तिगडे सरांच्या विषयी थोडासा आवाज सांभाळून घ्या. ते 2-3 दिवस झाले लावून आहे, परंतु त्या दिवशी एक दिवस मी रजेवर होतो तब्येतीमुळंच. दुसऱ्या दिवशी आल्यावरती त्यांनीच टोचलं मला, 4च दिवस आहे मी तरी तुम्ही रजा काढताय. सो मी तसंच काल, परवा आणि आज पण सो गमतीचा भाग जरी सोडला, परंतु एक नॅचरल अटॅचमेंट त्यांची असते. आणि तशी आमची अटॅचमेंट ही 2005 पासून, की ज्यावेळेस मी असं 3-4 वाजता 13 ऑगस्टला आलो होतो, तर माझ्या अगोदर सर जॉईन झालेले होते. म्हणजे पुन्हा सांगायला हरकत नाही मॅडम, पण त्यावेळेस मला इतकं ते गंभीर वातावरण पाहून टिळक कॉलेजला आपला इथे म्हणजे हे होईल का नाही या शंकेने परत जावं की काय असं पण वाटलं होतं क्षणभर मला. येतानाच मुळात मी 2-3 आठवडे लेट आलो होतो, परंतु तिथला अतिशय असं गंभीर पिन ड्रॉप सायलेन्स, कोणी कोणाशी फारसं बोलत नाही किंवा काय वगैरे वगैरे. आणि तेवढ्यात मी त्या जिन्याच्या तिथं गेलो होतो आणि सर मला अजूनही ते आठवतंय, सर वरून काहीतरी लेक्चर घेऊन खाली आलेले होते.
म्हटले त्यावेळेस माझी ओळख नव्हती ऍक्च्युली त्यांची, म्हणजे इंटरव्ह्यूला आलो तेव्हा पण ज्यावेळेस ते वरून खाली येत होते तर म्हटलं हेच ते आपल्या बरोबर जॉईन झालेले. आणि मग तेव्हापासून मी त्यांची साथ सोडली नाही, त्यांनी माझी साथ सोडली नाही. 20 वर्ष बरोबर झाली आणि या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये खूप साऱ्या गोष्टी, प्रत्येक प्रसंगात सर्वच जण एकत्र आहोत आणि खूप छान हे 20 वर्ष गेले. हा एक चांगला गुण म्हणजे आज अभावाने आढळतो. समोरच्याचं पूर्ण ऐकून घेण्याइतपत आपल्याला पेशन्स नसतात आणि ते घेण्याच्या आतच आपण रिॲक्ट होतो किंवा वगैरे, तर ते पूर्णपणे ऐकून घेतात आणि मग त्यांच्या बरोबर ते सिस्टमॅटिकली, मग कुणीतरी सांगितले की ते खूप म्हणजे सिस्टीम जी आहे, अनेक वेळा म्हणायची की एखादी कुठली कमिटी असेल, काय असेल, घटना आहे का त्याला, कॉन्स्टिट्यूशन, याच्यावरती त्यांचा खूप फोकस आहे आणि ते खूप म्हणजे सत्य आहे. त्यांना खूप सुयश चिंतित, भविष्यामध्ये त्यांचे खूप प्लॅन्स आहेत. एंटरप्रेनरशिप त्यांचा म्हणजे खूप आवडता एक विषय आहे आणि काय वीक पॉइंट म्हणता येईल तर तरी पण चालेल. अकॅडमिक जेवढं त्यांना नॉलेज आहे तेवढंच इतर कोणत्याही क्षेत्रात म्हणजे आपण कल्पनाही करणार नाही. सध्या ते गोट फार्मिंगवरती खूप मोठा अभ्यास त्यांचा चालू आहे. म्हणजे विनोदाचा भाग जरी सोडला त्यातला, पण एक अभ्यासपूर्ण कोणताही व्यवसाय कशा पद्धतीने त्यांनी आम्हाला प्रेझेंटेशन केलेलं आहे, त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. आणि ज्या माणसाने कधीच तो व्यवसाय केलेला नाही, काय नाही वगैरे, पण ज्यांनी प्रत्यक्ष केलेला असेल 40-50 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज त्यांच्याकडे आता आहे. बरोबर, या पद्धतीने. सो ह्या सर्व गोष्टी आणि आठवणी लक्षात घेऊन तुम्हाला भरभरून शुभेच्छा सर. मॅडम तुम्हालाही शुभेच्छा पुढच्या कार्यासाठी, कारण तुमच्यावरती आता खूप मोठी जबाबदारी आहे. नाही, आता माझ्या कॉलेजमध्ये ती येणार. येस, प्रिन्सिपल पुन्हा एकदा शुभेच्छा. तिला ज्यावेळेस माता होते तर अगोदरपासूनच ती माता होण्याचे जे काही हे असतात, रोल असतो, तो रोल तिने मनातून प्ले करायला सुरुवात केलेला असतो. कुणीतरी वडील होतो तर वडिलकीचा रोल तो हळूहळू तो प्ले करतो त्या रोलमध्ये जाण्याच्या आधी. त्याचबरोबर काही आजी असतात, आजोबा असतात, ते सुद्धा एकदा मुलामुलीची लग्न झाली की आता मी आजोबा होणार, आजी होणार, हा रोल प्ले करण्याच्या भूमिकेमध्ये, मानसिकतेमध्ये ते जात असतात. परिवर्तन होणार, आता हा काय व्याप आपल्याला राहणार नाही. तर दुसऱ्या बाजूला असं वाटतं की फार मोठा एक भलकन पोकळी आपल्या समोर निर्माण होणार, मग त्या पोकळीमध्ये काय करायचं. हे सगळं करत असताना परत तो एका बाजूला विचार करत असतो की ठीक आहे, मी रिटायर होणार आहे, रिटायरमेंट नंतर मी काय करायचं याचंही प्लॅनिंग त्याची तयार होत असतात. प्लॅनिंग असंख्य असतात, त्याच्यात ते कदाचित पूर्ण होतात, कदाचित शेवटपर्यंत पूर्ण होत नाही, परंतु शेवटपर्यंत आपण आशामध्ये राहत असतो. तसं कदाचित तिकडे सरांना सुद्धा वर्षभरापूर्वीपासून आता आपण रिटायर होणार अशी मनाची तयारी, ते जरी नाही म्हटले, ती असो, मी असो, कोणी असो, बॅक ऑफ द माइंड मध्ये ती तयारी त्या ठिकाणी सुरू झालेली असते. आणि मग त्याला आपण आवरावरी कमिटी म्हणतो. तसं मग आवरावर परवा मी सहज गेलो मॅडम त्यांच्या स्टाफ रूम मध्ये, म्हणजे सर काय करताय, नाही म्हणजे आवरावरी करायचं काम चाललंय 3-4 दिवसापूर्वी. त्यांच्या मनात कालवलं की नाही माहीत नाही, पण माझ्या मनात कालवलं, अरे आवरावरी 2च दिवस आले, 3च दिवस आले, आता उद्या चहा प्यायला ते नसतील, गप्पा मारायला नसतील, जेवायला ते नसतील, भांडायला ते नसतील, आपल्या चुका काढायला ते नसतील. जनरली भांडण्याच्या मध्ये चुका काढण्याच्या मध्ये त्यांचं आत्मन करणार नाही. मॅडम घरी काय परिस्थिती असते मला काही माहित नाही, पण मला असं वाटतं घरी जर वेगळी परिस्थिती असल्याची शक्यता नाही. परंतु इथं ना इथं कोणाचं ऐकत नाही. मॅडमला सुद्धा प्राचार्य असेल तरी सजेशन देणार, आमचं तर काय कार्यक्रम सकाळ संध्याकाळ सगळे करत असतात, काही सुट्टी त्या ठिकाणी देत नाही, कारण त्यांचा स्वभाव स्पष्ट बोलणार आहे. आणि त्यांचा कोणालाच प्राचार्यांसह आम्हाला कोणाला राग येत नाही, कारण निर्मळपणाने ते बोलते. जे बोलायचं ते फॅक्ट असतं, वास्तव असतं, प्रॅक्टिकल असतं, त्यांनी ते वाचलेलं असतं. त्यांना असं वाटतं असं नाही असं झालं पाहिजे, तसं नाही तसं झालं पाहिजे. त्या परफेक्शनच्या दृष्टिकोनातून आम्हाला सगळ्यांना ते डेव्हलप करायचा प्रयत्न गेली अनेक वर्ष त्यांनी त्या ठिकाणी केला. मी काल मुलांनी कार्यक्रम घेतलेला होता मॅडम, त्यावेळेस मी थोडंसं बोललोय, तुम्ही नव्हतं, तुम्हाला त्यांनी अध्यक्ष करून टाकलं, आय टाइमचा अध्यक्ष. मी नको म्हटलं, बरं मला लवकर जायचं होतं, पण यांनी कुठं अध्यक्ष केलं की जाऊ नये. पण मी सांगितलं की जो परमनंट अध्यक्ष असतो कार्यक्रमाचा त्यांना शेवटपर्यंत थांबायचा, जो टेम्पररी असतो त्यांना लगेच गेलं तरी चालेल. त्यामुळे सोल्युशन त्या ठिकाणी काढलं होतं. आता सुद्धा कारण तुमच्यानंतर बोलतो यायला उशीर झाला, मी ते खरं तर ते एका लॅक आलं होतं, मला माहित नाही 97-98 असं करायचं, बरोबर ना. त्यांचा आवाज मी आणि तिकडे सर, आम्ही तिघही शहादानगरचं प्रोडक्ट आहोत. म्हणजे आम्ही तिघही शहादानगरला त्या ठिकाणी एकत्र होतो. बरेच वर्ष तिथे एकत्र काढल्यानंतर त्यावेळेस स्नॅक्सची मिटिंग चालू होती. मी काल ती वरती त्या ठिकाणी मला आपल्याला त्यावेळेस सांगितलं
सगळे राजेंद्र पवारांच्या पासून सगळे त्या ठिकाणी बसलेले होते. सगळ्या फॅकल्टीज त्या ठिकाणी होत्या वेगवेगळ्या ठिकाणच्या. आणि ते सगळे नॅक म्हणजे काय हे आणि त्या नॅकबद्दल कुणाला काही कळत नाही, आम्हाला काही माहित नव्हतं. हा माणूस सगळे बोलू का काय तुमचे सगळे ट्रस्टी हजर, चेअरमन हजर आणि बोलल्यानंतर उभे राहिले आणि बोलायला सुरुवात केली. आपल्याला काही ग्रेड मिळणार नाही, तिथूनच सुरुवात केली. तुमच्या लक्षात नसेल राहिलं आपण बोलतोय माणूस तर म्हणजे फक्त नाही बीएड कॉलेज सगळे त्यांचे आमच्या हे पूर्ण हॉल भरलेला. आणि त्यानंतर हे म्हणजे मला बोलायचंय तर बोलायला उठल्याने त्यांनी सांगितलं की मी जरा स्पष्ट बोलतो. आता ते सांगायची गरज नाही, ते बोलतातच. ते स्पष्ट बोलतो म्हणजे त्या सगळ्यांच्या समोर दामलेसर त्यांनी तिथे सांगितलं की म्हणजे आपल्याला काही नॅक ग्रेड ए ग्रेड मिळणार नाही, आपली ती कॅपॅसिटी नाही, आपल्याकडे बऱ्याच गोष्टीचा लॅकुनाच आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगले, बाकी काहीच नाही. तुमचे रिसर्च किती झाले, पीएचडी किती झाले, काय किती झाले नव्हतंच त्यावेळेस काय. पण एवढं धाडसानं त्या संस्था प्रमुखाच्या तोंडावरती बोलायचं धाडस करणारं हे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे आपल्याकडे तर किती धाडसी बोलत असतील कल्पना करा आमच्याकडे. म्हणजे अजूनही येते म्हणजे हे काय थोडक्यात की मला असं वाटायचं की अरे हे काय म्हणजे तो विचार करत नाही, त्यांना काय वाटतं त्यांना काय वाटतं. आपण कितीतरी वेळा नुसतं विचार करतो पण ते अजिबात विचार करत नाही, कारण ते प्लेन असतात, त्यांचे क्लिअरिटी असते, काय करायचं माहिती असतं. नंतर त्यांनी काय केलं पाहिजे, नॅकसाठी काय केलं पाहिजे त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या की त्या हॉलमधल्या कुणालाही त्या माहिती नव्हत्या. म्हणजे मला तर माहिती असायची शक्यता नव्हती, कारण मी विचारच केला नव्हता. पण कोणालाच माहिती असणार त्यावेळेस मला असं वाटतं की हा माणूस काहीतरी वेगळा दिसतोय, हा माणूस धाडसी दिसतोय, अभ्यास दिसतोय, हुशार दिसतोय, सगळे विचार करतात, त्याच्यापेक्षा थोडासा पुढचा विचार करणार दिसतोय. माझी त्यांची ओळखही नव्हती. मग मी नंतर आल्यानंतर तो बोलत होता, तो प्राध्यापक आगाऊ कोण होता ह्या सगळं आपण तो एवढं कोण आगाऊपणानं यांच्यासमोर बोलतोय. आणि मग त्यांची माझी मैत्री झाली. त्यानंतर त्यामुळे हा मैत्री करण्यासारखं आहे, काहीतरी वेगळं याच्याकडे की अजून मैत्री सुदैवाने का सर शिकलेली अजून मैत्री करत अरे एवढे. आणि नंतर आम्हाला स्वभावच कळला, त्यामुळे काय नाही. इथं सुद्धा आपण मिटिंग मध्ये सुद्धा चालू असताना मला सारखं काय बोलतील काय बोलतील काय नाही हे टेन्शन असतं. परंतु नंतर आम्हाला सगळ्या स्टाफला कळलं की सर सरळच आहे, त्यांच्या मनात काय नसतं. आम्ही पाहिलं की कुठलाही नवीन कॉन्सेप्ट जो येतो ना तो त्यांनी वाचलेला असतो. त्यावेळेस गेलं तर तो अनुभव, तो आनंद आम्हाला त्या ठिकाणी घेता येईल. असो आता जरी त्या ठिकाणी तिकडे सर रिटायर होत असतील तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारा हा भाग आहे, त्याचा आपण सगळेजण आनंदाने स्वीकार करू. असं म्हटलं तर डेफिनेटली त्या ठिकाणी वाईट वाटणार आहे. त्यांची खुर्ची ज्या ठिकाणी ते बसतात ते मिटिंगची नेमकी खुर्ची चेअरपर्सन ते असायचे, ऍक्च्युली मॅडम प्राचार्य, पण चेअरपर्सनवर हेच बसतात. त्यांच्या खुर्चीचे तिथं कोणी जाऊन धाडसही करायचं नाही, बसायचं मिस करू. म्हणजे असं ते सगळं असं आहे. म्हणून हे तिकडे सरांसारखं एक बहुआयामी व्यक्तिमत्व, अनेक प्रकारचे पैलू एका व्यक्तीमध्ये असणारं हे व्यक्तिमत्व. तत्वज्ञान सांगतात त्याच वेळेस सायन्स सांगतात, टेक्नॉलॉजीचा ज्यावेळेस वापर करतात त्यावेळेस म्युझिकचाही विचार करतात, जेवणाच्या संदर्भातला विचार करत असताना जगभरातल्या सगळ्या घडामोडीबद्दल ते अवेअर असतात. एक माणूस एका वेळेस किती वेगवेगळ्या प्रकारचा विचार करू शकतो हे उदाहरण तिकडे सरांचे. परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस रिटायर व्हाल त्यावेळेस मॅडम जे प्लॅनिंग करतील त्याच्यात फार काही इंटरफेअर करायच्या भानगडीत पडणार. म्हणजे शेवटपर्यंत मला आनंद या गोष्टीचा आहे, ज्या पद्धतीनं ताट मान करून तुम्ही राहिलात, सिंहासारखे राहिलात, तुम्ही तुमच्याच पद्धतीने राहिलात, ते शेवटपर्यंत आपल्या कॉलेजवर तुम्हाला पाळता आलं. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तसं न राहता थोडंसं त्याच्यामध्ये बदल करून थोडस किंचित अशा प्रकारचं जरा थोडस मोड व्हायचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर करा. कारण आता रोल बदलला, आता रोल बदलला परवापासून. त्या बदललेल्या रोल प्रमाणे आपली भूमिका त्या ठिकाणी असली पाहिजे. आपल्या वाट्याला शिवाजी महाराजांची भूमिका आली ना शिवाजी महाराज, दुसरी तर तानाजीची भूमिका आली ना तानाजी, सेवकाची भूमिका आली ना मावळ्याची, आता भाला घेऊन मावळा. तर आपण थोडीशी भूमिका बदलली, त्या बदलत्या भूमिकेप्रमाणे आपण आपला रोल प्ले करावा अशा प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला त्या ठिकाणी व्यक्त करतो. तुमची स्टाफ कॉलेजमधून ग्राउंडवरून जेवतानाचं, गप्पा मारतानाचं, चहा घेतानाचे तुमच्या सजेशन्स, तुमच्या अपेक्षा, तुमच्या सगळे काय आम्हाला जे मार्गदर्शन करता याची उणीव नक्कीच भासत राहणार. किती जरी आपण म्हटलं 100% भासत राहणार. आमची उणीव तुम्हाला भासत राहणार, असं एका बाजूला नाही, दोघांच्याकडनंही ती उणीव भासत राहणार. बाबांचं एवढं सगळं कौतुक ऐकल्यानंतर साधारण माझ्या आणि आईच्या ज्या कंप्लेंट्स आहेत त्या आम्ही सोडून दिलेलं. आजचं दिवस खूप स्पेशल आहे कारण माझे बाबा रिटायर होत आहेत. म्हणजे आता ते आमच्याबरोबर शॉपिंगला किंवा
कारण ऐकायला मिळत होत्या. ते का ते आता आम्हाला तुमच्याकडूनच कळालं, त्यामुळे आमच्या सगळ्या कंपनीचा आम्ही रद्द करतो. पण जोक्स अपार्ट, आज एक प्रोफेसर रिटायर होत नाहीयेत, एक युग संपतंय. 20 वर्ष कालखंड नाहीये फक्त, तर टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये त्यांनी जे योगदान दिले त्यासाठी शब्द अपुरे पडतील. माझ्याकडे तेवढे शब्द नाहीये, तुम्ही खूप भरभरून बोलू शकता, कारण तुम्ही ॲज अ सेकंड फॅमिली त्याच्याबरोबर राहिलात 20 वर्ष. ते BEdचे प्राध्यापक आहेत, त्यांच्याकडे पाहून मला BEdचा फुल फॉर्म बीइंग एव्हरीडे डेडिकेटेड असा वाटतो. कारण रोजच मी त्यांना बघते ना, सकाळी 9 वाजता जी काही लगबग असते त्यांची, कॉलेजला निघायची तयारी असते, आदल्या दिवशी सगळं पेपर्स, पुस्तकं, काय 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 ते त्याच्यातच सतत. म्हणजे माझ्याबरोबर पण गप्पा मारताना अर्धा वेळ की हां तुझं काय चाललंय, काय स्कूलमध्ये काय झालं, कॉलेजमध्ये काय झालं, हे सगळं विचारल्यानंतर मग त्यांचं सुरू व्हायचं की आमच्या कॉलेजमध्ये हे असं आहे, आमच्या विद्यार्थ्यांना मी आज हे शिकवलं, ते शिकवलं, मला हे शिकायला मिळालं. सो बीइंग एव्हरीडे डेडिकेटेड इज द आयडियल फुल फॉर्म ऑफ BEd असं मला वाटतं त्यांच्याकडे बघून फॉर शुअर. कारण तितकं डेडिकेशन, प्रामाणिकपणा, डेडिकेशन ते त्याच्या हिशोबानेच वाग, तसं चाल, म्हणजे तुला तुझा पूर्ण दिवस युटिलाइज करता लिहून काढत जा असं. ते फक्त म्हणजे नावाला कॉलेजमधून घरी घ्यायचे, पण ते कॉलेजमधून परत कॉलेजमध्येच यायचे आमच्यासाठी. माझ्यासाठी ते असं की ते घरी बाबा आले असं नाही व्हायचं, घरी काय प्रोफेसर झाले परत असं वाटतं. तर ते घरी एकदा म्हणजे फक्त शिक्षक असे नव्हते ते, ही वॉज अ मेंटर, मार्गदर्शक होते ते फॉर स्टुडंट्स अँड फॉर हिज कलिग्स ऑल्सो नाव काय. तर एक दिवस असंच घरी ते पेपर्स चेक करत होते, तेव्हा मी त्यांना म्हणायचे बापरे केवढं लिहितात तुम्ही, एवढं सगळं वाचतं आणि किंवा पेपर्स तपासायचे असतील, सेट करायचे असतील तर एवढं वाचा तुम्ही. तर मग त्यांच्याकडून मला एक उत्तर आलं, ते म्हणाले की कोणी वाचो किंवा नको वाचो, मी कमी नाही वाचलं पाहिजे. त्यामुळे स्टुडंट्सला तेवढं मार्गदर्शन तेव्हाच मिळेल जेव्हा मी त्यांनी काय लिहिलंय हे शब्दाने शब्द वाचला, तर मला कळलं की माझ्या स्टुडंट्सला मी शिकवलं ते कळतंय की नाही कळलंय. त्यामुळे मला वाचलं थांबायचं. सो त्यांचं ते डेडिकेशन पाहून मग मी सुद्धा माझ्या पेपर्स आणि एक्झाम्समध्ये चांगलं लिहिलं. कारण माझे पण टीचर्स असंच वाचत असतील ना, त्यामुळे. आणि त्यांनी खरं तर मला खूप अशा अनेक गोष्टी आहेत त्या सांगायला गेले तर हा दिवस कमी पडेल आणि हा कार्यक्रम संपेल. त्यामुळे त्यांनी मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली जी मी आज तुम्हाला सांगून माझे 2 शब्द संपवेल. त्यांनी मला सांगितलं की मी प्राध्यापक जरी असलो तरी मी एक स्टुडंट सुद्धा आहे. कारण मी जर कायम शिकत राहिलो तर मी प्रोफेसर म्हणून, एक प्राध्यापक म्हणून माझ्या स्टुडंट्सला शिकवत राहू शकेन, काहीतरी नवीन त्यांच्या पुढे आणू शकेन, त्यांना सांगू शकेन, शिकवू शकेन. मी जर शिकवणं थांबलं, मी जर स्टुडंट होणं थांबलं तर कदाचित मी प्रोफेसर म्हणून सुद्धा थांबेन. सो hats off to him. He never stopped learning. He never stopped teaching me how to be a good daughter, how to be a good human being, how to be a kind human being. आणि त्याच्यात माझ्या आईचा हातभार होताच, कारण इट्स नॉट इझी टू बी विथ हिम. इट्स डेफिनेटली नॉट इझी टू बी विथ हिम. कारण फॉर समवन जे 5 वर्ष पुढचा विचार करतात, खूप पुढचा विचार करतात, ते आपल्याला आता नाही कळत किंवा मला ते काय म्हणतात तुला ना 2 वर्ष नंतरच कळतं मी काय सांगतोय ते. कारण त्यांनी 2 वर्ष आधीच मला सांगितलेलं असतं, पण मी ते लक्ष देत नाही किंवा ते माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे असं मला वाटतं. पण ते काय 2 वर्षानंतर मला कळतं आणि त्यांना म्हणतात की तुला 2 वर्षानंतर कळतं मी काय सांगते, विच इज अ फॅक्ट. आणि तुम्हाला आज हॅपी रिटायरमेंट म्हणणं तितकं सोपं नाही आहे. पण इतकं मात्र नक्की सांगेल, तुमचा प्रवास, तुमचं ज्ञान
आणि तुमचं व्यक्तिमत्व याचा आम्हाला खूप अभिमान आहे. ही रिली प्राऊड ऑफ यू. याचं सर्वांना खूप कौतुक आहे. आता कॉलेजची बॅग सोडून ट्रॅव्हल बॅग भरायला सुरुवात करा. पुस्तकं ठेवून पासपोर्ट काढा आणि आमच्यासोबत एक नवीन जर्नी सुरू करा. रिलॅक्सेशनची, आनंदाची, गप्पा गोष्टींची. शेवटचं वाक्य, कॉलेज will tire you, but inspiration never will. Thank you. थँक्यू स्वतः. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राधिका मॅडम आणि शिवलक्ष्मी डॉक्टर. आजच्या सत्कार मूर्ती, उत्सव मूर्ती आणि सर, त्यांच्या बेटर हाफ, त्यांच्या सुविद्य पत्नी नीता किगळे, स्वरदा, मी तिला म्हणते स्वरा राणी, म्हणजे स्वरदा आणि राणी असं, तारा राणी म्हटलं राणी असं एकत्र करून जावई सिद्धार्थ, महाविद्यालयातर्फे तुमचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन मी केलेलंच आहे, पण आता शब्दसुमरांनी तुमचं स्वागत करते. आणि माझी नेहमीचीच अवघड जबाबदारी की सगळ्यांनी सगळं सांगितल्यानंतर मग मी काय सांगायचं असा मला प्रश्न पडतो. तो आज खूप पडलाय, पण समहाऊ तिगळे सरांकडनंच मी हे शिकले असं म्हणायला हरकत नाही की काहीही वेळ आली तरी त्याला सामोरं कसं जायचं हे सरांकडनं मी नेहमी शिकले. त्यांना निसर्गदत्त अशी आवाजाची देणगी लाभलेली आहे. गाणं हा त्यांचा स्थायी भाव आहे. त्याच गाण्याच्या आधारावरती मी असं म्हणते, ते गाणं एका मराठी चित्रपटातलं आहे, कदाचित सरांना माहीतही असेल. अलका कुबलनी त्या सिनेमामध्ये काम केलं आणि ते असंच काहीतरी प्रसंग असतो आणि ती गात असते की भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे आपण जरा विसाऊ या वळणावर. तसा हा विसावा घ्यायची एक संधी त्यांना मिळालेली आहे. मी असं म्हणत नाही की ते सेवानिवृत्त होत आहेत, कारण ते निवृत्त कधीच होणार नाही. ते प्रवृत्त आहेत, दुसऱ्याला काम करायलाही प्रवृत्त करतात आणि स्वतःही काम करतात. सो ते निवृत्त कधीच होणार नाहीत. फक्त त्यांचा जो स्कोप आहे किंवा जे विश्व आहे ते बदलेल. अर्थात आणि सर, तुम्ही सेवानिवृत्त महाविद्यालयात झाला असलं तरी महाविद्यालयात तुम्ही येणार आहात आणि तुम्हाला करमणार नाही आणि आम्हालाही करमणार नाही. कारण 2-3 गोष्टी मला सरांच्या सांगायच्या आहेत की जे पैलू मला 20 वर्षात कधीही दिसले नव्हते. कारण आम्ही जेव्हा जेव्हा समोर येतो तेव्हा आम्ही बऱ्याचदा भांडतो. तुम्ही फ्रँक, आम्ही खूप वेळ भांडलोय, जोरदार भांडलोय. पण सरांचे जे पैलू मला या 1-1.5 वर्षामध्ये प्रकर्षाने जाणवले की माहित नाही, कदाचित वयाचा परिणाम असेल, कदाचित अनुभवाचा परिणाम असेल. एक प्रसंग पहिला सांगते मी की स्वरदाचं लग्न ठरलं आणि सगळ्यांना आमंत्रण करायचं होतं. तर सर पत्रिका घेऊन केबिनमध्ये आले. मला म्हणाले की मॅडम मी सगळ्यांना सांगतोच आहे, पण आपल्या मिस्टरच्या जवळ ठेवू काढली पत्रिका. म्हणलं अरे विचारता काय सर, अगदी बाय ऑल मीन्स ठेवा. आणि मग असं काहीतरी आम्ही फॉर्मल बोलायचं नाही, फॉर्मल बोलायचं म्हणून मी सहज सरांना म्हटलं की सर किती भराभर दिवस जातात नाही की आपणच निगुतीने वाढवलेलं रोग आपणच उचलायचं आणि दुसऱ्याच्या बागेमध्ये लावायचं. आणि अक्षरशः टचकन सरांच्या डोळ्यातून पाणी. आय वॉज स्टन. म्हणजे मी कधीच सरांना इतकं इमोशनल झालेलं 20 वर्षात पाहिलेलं नव्हतं. खूप गोष्टी झाल्या, खूप गोष्टी घडल्या, पण इतकं पटकन सरांच्या डोळ्यात पाणी आलं. मलाच असं झालं की अरे ते खाली पत्रिका द्यायला आले आणि मी असा काय विषय काढणार, कदाचित सरांच्या भावना दुखावल्या नाही गेल्या. म्हटलं सर सॉरी, माझा काही तसा उद्देश नव्हता. पण ते म्हणाले नाही मॅडम,
तसं काही नाही. माझ्याकडे आमंत्रण द्यायला आले तेव्हाही ते भाऊक झाले होते. आणि मध्ये आता रिटायरमेंटची काही कागदपत्र तयार करायची होती. सर माझ्या केबिनमध्ये आले, आम्ही बोलत होतो तेव्हाही मी म्हटलं सरांना किती भराभर दिवस गेले सर, रिटायरमेंटचा दिवस जवळ आला, तेव्हाही सर असेच भाऊक झाले होते. सो मला असं वाटतं की त्यांचं हे बरोबर घेतलेलं रूप आहे, जे की आपल्याला वाटतं की तिथे सर वाद घालतायत किंवा आपलं काहीतरी म्हणणं प्रकर्षाने म्हणतायत, आतून ते खूप भावना प्रधान आहे. आणि त्या भावना कोणाला पटकन दिसू नयेत म्हणून बरोबर जसा फणस असतो की नाही, ते बरोबर काटेरी असतो पण आतमध्ये रसाळ असे गरे असतात, तसे सर आहेत. आणि खूप वेळाने आपल्याला एखाद्या व्यक्तीचं महत्व कळतं आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे आता कळायला उशीर झाला, आता निघाली ती व्यक्ती. तर असं होऊ नये. आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींचं महत्व आधीच कळावं आणि त्यांच्या त्या इंटेलिजन्स म्हणजे जो त्यांचा बुद्धिमत्ता त्यांची आहे, त्यांचा अनुभव आहे, या अनुभवाचा आपल्या महाविद्यालयासाठी कसा फायदा करून घेता येईल ह्याचा विचार आपण नक्की करायला हवा. सरांना मी अशी विनंती करेन की सर तुम्ही खूप काही केलेलं आहे महाविद्यालयासाठी आणि अजूनही आम्ही तुमच्याकडनं हे एक्सपेक्ट करतो आहोत की तुम्ही आम्हाला कायमस्वरूपी एक मार्गदर्शक म्हणून, एक सल्लागार म्हणून आणि एक मित्र म्हणून, चांगला आणि सच्चा मित्र म्हणून कायम मार्गदर्शन करत राहाल अशी माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. सर स्वतःविषयी कधीच बोलत नाही, हा त्यांचा आणखीन एक स्वभाव विशेष आहे. आपण नेहमी म्हणतो की मी असं केलं, मी तसं केलं किंवा मी काय केलं, पण सरांच्या तोंडून मी आजतागायत मी हे केलंय किंवा मी हे करणार आहे असं कधी ऐकलं नाही. मी हा शब्द त्यांच्या आसपास नसतो. आणि ह्या म्हणजे मी डब्बा गँग म्हणते त्यांना, कारण इतके छान एन्जॉय करत डबा खात असतात की कधी मला खूप त्रास होतो आपण प्राचार्य असल्याचं की मी यांच्या इथे जाऊन डबा खाऊ शकत नाही. आणि ते छान एन्जॉय करत, मला वाटतं त्यांच्या हेल्दी असल्याचं हे रहस्य आहे की जेवण करत असताना ते अतिशय आनंदाने जेवण करतात. आणि खूप त्याच्यामध्ये गैरसरांचा वाटा खूप मोठा असतो, कारण ते इतके काहीतरी मिस्किल बोलत असतात, विनोद करत असतात, असं वातावरण एकदम खेळीमेळीचं असतं. महाविद्यालयात गोडबोले सरांनंतर सायकलवर येणारे पहिले प्राध्यापक आणि तेही कशा करतात तर ग्रीन एनर्जी आणि आपली सगळी एनर्जी वाचावी आणि त्याचं मी नुसतं सांगत नाही तर मी करतो हे त्यांनी सायकलवर येऊन दाखवलं की मी माझ्या घरापासून सायकलवर येऊ शकतो. सो खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, बोलण्यासारख्या, पण सरांना पण आपल्याशी बोलायचं आहे, संवाद साधायचा आहे. मी असं म्हणेन की सर तुम्ही निवृत्त नाही झालेला आहे, टिळक कॉलेजमधून तर नाहीच नाही. ऑफिशियली रिटायरमेंट जी असते तो प्रत्येकाच्याच आयुष्यात येणारा अविभाज्य भाग आहे, पण तुम्ही कॉलेजमध्ये येत राहा, 1.5 ते 2 आम्ही तुमची आठवण काढणार आणि तुम्ही जर एकटे जेवलात तर तुम्हाला उचक्या लागला. मला तर नक्कीच आठवण येणार की ते काहीतरी मिस आहे, काहीतरी नाही आहे. सो तुम्ही आमच्या आठवड्यातले 1 दिवस तरी आमच्या बरोबर जेवायला आलं पाहिजे. आणखीन एक मला नीता मॅडम विषयी महत्वाचं सांगायचं होतं की नवरा बायकोचं नातं हे खूप वेगळं असतं, खूप तरल, खूप नाजूक, जराशा धक्क्याने फुटू शकतं. त्यामुळे त्याला हँडल विथ केअर असंच म्हणावं लागतं. अतिशय चांगल्या प्रकारे मोलाची अशी साथ मॅडमनी त्यांना दिलेली आहे, कारण त्याशिवाय एखादा माणूस इतकं क्रिएटिव्ह काम करू शकत नाही. घरातला फ्रंट जर शांत असेल तर अकॅडमिक मध्ये एक्सलन्स दाखवणं माणसाला सहज शक्य होतं. त्यामुळे मॅडमचा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. स्वरदानी तर म्हणजे बाप से बेटा सवाई ही उक्ती सार्थ केलेली आहे. सो तिचंही खूप खूप अभिनंदन आणि अशीच प्रगती तू चौफेर करत राहा. तुमचंही वैवाहिक आयुष्य सुखासमोर. येस 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 खूप सुंदर आहे. खूप सुंदर. आता अच्छा मास्टर ऍक्टिंग करा, आता ऍक्टिंग करा. लास्ट साइन. हो हे बाय बाय नाही तात्पुरता बाय. मी पुन्हा सर
Oh, I see. Younger cake. Younger. It is. Yes.